नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात भाजप म्हणजे मूळ भाजप ही आमच्या सोबत आहे आणि RSS म्हणजेच संघ देखील आमच्या सोबत आहे. म्हणून आमची लढत ही नवी मुंबई मधल्या भाजप सोबत नाही, तर नवी मुंबई मधली एकाधिकारशाही, नवी मुंबई मधल्या हुकुमशाहीच्या विरोधात आमची लढाई आणि आम्ही सगळे एकत्र लढतोय. आणि त्याच पद्धतीच्या आशयाचे बॅनर आज आपण बघतोय तर नवी मुंबईमध्ये हे लागलेले आहेत आणि या सगळ्या बॅनरची चर्चा सध्या आज नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. मूळ भाजप, RSS, त्याचबरोबर एकनाथ शिंदेची शिवसेना अशी तिघ एकत्र आलेले आहेत आणि यांची लढत थेट भाजप चे जे वनमंत्री गणेश नाईक आहेत यांच्या भाजप सोबत आहे असं त्यांनी स्पष्ट यापूर्वीच केलं होतं. त्या अनुषंगाने आपण पाहिलं की भाजपने ज्या पद्धतीने तिकीट वाटप केलं होतं त्यामध्ये कुठेतरी मूळ भाजपचे कार्यकर्ते होते यांना वगळण्यात आलं होतं. त्याचबरोबर RSSचे संघाचे देखील कार्यकर्ते होते त्यांना देखील यामधून वगळण्यात आले होते. त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज होते. याचाच फायदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने उचललाय आणि तोच फायदा घेत आज त्यांनी एक संघ लढणार, नवी मुंबई नवं सरकार. म्हणजे याचाच अर्थ स्पष्ट दिसतोय की संघाला बरोबर घेऊन संघाच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून आम्ही ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवतोय आणि नवी मुंबईमध्ये जी एकाधिकारशाही आहे, नवी मुंबईमध्ये जी हुकुमशाही आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतोय. आमच्यासोबत भाजप आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आले. कुठेतरी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ही RSSला म्हणजे संघाला साथ देते आणि त्याला सांगते एकत्र या असं आव्हान देखील यांनी या माध्यमातून केलेलं आहे. आणि आपण पाहिलं तर शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मूळ भाजपचे जे कार्यकर्ते होते, जे नाराज कार्यकर्ते होते त्यांना देखील त्यांच्या पक्षातून तिकीट दिली आहे. त्याचबरोबर संघातून देखील जे कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं होतं त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि याचाच फायदा घेत आता हे तिघं मिळून एकत्र येऊनच आपण ही लढाई लढतोय आणि या हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय हे सांगण्याचा प्रयत्न देखील या बॅनरच्या माध्यमातून आज नवी मुंबईत केला जातोय. आणि कुठेतरी एकनाथ शिंदे या सगळ्याचा फायदा या भाजपमधला जो कलगीतुरा आहे किंवा भाजपमध्ये जी तुकडी तयार झाली आहे त्या तुकडीचा फायदा एकनाथ शिंदे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतोय. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.